हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो रुटीन सुरू झालंय. राहुला आम्ही जस्ट स्कूलमध्ये सोडून आलोय आणि बाकी घरातली सगळी कामं, जसं बघितलं मागचा पूर्ण आठवडा सगळा लग्नमय होता. सो एक एक कामं चालू आहेत. इथे कुकर लावलाय. आज आम्ही करणार आहोत साबुदाणा वडा. जरा चेंज, कारण खूपच सतत लग्नाचं सगळं खाणं बिणं झालंय. सो जरा चेंज म्हणून आज साबुदाणा वडा करणार आहोत. सो त्यासाठी यात बटाटे लावले. आज सकाळीच आईने इथे दाणे सुद्धा भाजून घेतलेत. सो मला कूट करायचंय. सो त्याची तयारी करते एकीकडे. आणि आपण साबुदाणा वड्यांमध्ये तर आपल्याला दाण्याचं कूट लागतंच, पण त्याचबरोबर मी एका ब्लॉगमध्ये शेअर केलं होतं की दही, दाण्याचं कूट, लाल तिखट अशी चटणीसुद्धा करते. सो त्याच्यासाठी आता मी आधी कूट करून घेणार आहे आणि बाकी एकीकडे मी कॉफीची तयारी करते, कारण सकाळपासून घाई गडबडीचं रुटीन सुरू आहे. सो आता जरा राहू गेल्यावरती थोडा निवांत वेळ मिळालाय. सो सगळेजण आम्ही कॉफी पिणार आहोत आणि पप्पा तर खूप दिवसांनी घरी आलेत, कारण तुम्ही बघत असालच पप्पांची पुन्हा कर्तव्य आहे सिरियल सुरू झाली आहे. सो खूप दिवसांनी ते घरी आलेत. सो जरा मग आता कॉफी पिणार आहोत. आई एकीकडे देवाची पूजा करते आणि बाकी आज मी जाणार आहे डीमार्टला, कारण लग्नाच्या आधी जे मी 1-2 व्लॉग्स अपलोड केले होते त्यात मला खूप छान सजेशन दिलं होतं बऱ्याच जणांनी की राहूसाठी प्लॅस्टिक यूज न करता स्टीलचे डब्बे और वॉटर बॉटल तू यूज कर. आणि मी अनेक वेळा सांगितलं की मला जर कुठलं सजेशन आवडलं तर मी ते नक्की अंमलात आणते. सो आज आमचा तो प्लॅन आहे, कारण या लग्नाच्या गडबडीत बाकी काही हे जमलं नाहीये. सो आणि आता रुटीन सुरू झालंय. सो आज आम्ही डीमार्टला सुद्धा जाणार आहोत, पण आधी जरा सगळं हे घरातलं आवरते आणि मग डीमार्टला जातो. सो डीमार्टमध्ये जातोच होत. जसं सांगितलं की राहूसाठी मला टिफिन आणायचे आहेत. ॲक्च्युली त्याच्याकडे एक आहे वरती कार्टून प्रिंट आणि आतमध्ये स्टील, पण तरी मला त्याला 1-2 असे प्रकार आणायचे. त्याचबरोबर गेल्या व्लॉग्समध्ये मला सोनाली सुधीरताईंनी एक छान सजेशन दिलेलं की अंकिता तू जे नॉनस्टिक सगळ्या कढया किंवा पॅन्स वापरते त्याला स्टीलचे चमचे वापरू नको, जे लाकडाचे मिळतात किंवा त्याच्यासाठी जे स्पेशल मिळतात ते तू घे. अगेन या लग्नाच्या गडबडीत असं काहीच घेणं झालं नव्हतं. सो आज आम्ही तो सगळा प्लॅन केलाय की ज्या ज्या गोष्टी घ्यायच्या त्या घेऊन येऊया. असं जरा मस्त कॉफी पितो आणि डीमार्टला जायला निघतोय. तर आमची कॉफी पिऊन झाली आहे आणि आता पुढची जरा साबुदाणा वड्याची तयारी करते. दाण्याचं कूट करून घेतलंय आणि बटाटे सुद्धा पटकन सोलते. आई करणारे वडे, आम्ही तोपर्यंत बाहेर जाऊन येणार आहोत. आणि एकीकडे इथे पाणी उकळायला ठेवलंय. ऍक्च्युली पुष्करला झाली आहे सर्दी, सो त्याला थोडीशी स्टीम घ्यायची आहे, त्याच्यासाठी जरा पाणी उकळायला ठेवलंय. आणि आमच्या या किचनमध्ये अजून एक गोष्ट ॲड झाली आहे. या लग्नाच्या गडबडीत तुम्हाला दाखवली नाही ती. सो इथे तुम्ही बघू शकता गॅस पाईपलाईनचं जे फिटिंग आहे ते इथे झालेलं आहे, पण पुढच्या वीकमध्ये प्रॉपर सुरू होईल. पण या लग्नाच्याच दिवसांमध्ये ॲक्च्युली ते सगळं फिटिंग वगैरे झालं आहे आणि त्याचं हे जे मशीन आहे त्याचं फिटिंग इथे वर केलंय आणि मग पूर्ण पाईपलाईन अशी घेतलेली आहे. बघूया एक 10-15 दिवसांमध्ये ते सुरू होईल. सो पण फिटिंग झालेलं आहे. सो ही एक नवीन गोष्ट ॲड झाली आहे. ॲक्च्युली आम्ही सुद्धा इथे नव्हतो, आई होती, कारण आम्ही लग्नासाठी बाबांकडे गेलेलो तेव्हा पण हे फिटिंग करून गेलेले आहेत ते. आता बघूया इथे जे जॉईन मेन व्हायचं आहे तेच राहिलंय. सो काही दिवसांमध्ये तो पण सुरू होईल. तर किचनमधली माझी सगळी कामं आवरून झाली आहेत. मी सुद्धा तयार आहे बाहेर जायला. आई एकीकडे साबुदाणा वड्याची तयारी करते. फक्त थोडासा प्लॅन आम्ही चेंज केला आहे. जरा लवकर बाहेर निघतोय, पण इथल्या इथे जी कामं आहेत, जरा दूध, दही आणि अजून 1-2 कामं आहेत ती करायची आहेत. आणि तोपर्यंत राहूची स्कूल सुटायची सुद्धा वेळ होणार आहे. त्याच्यामुळे आम्ही ती कामं करून राहूला घरी घेऊन येणार आहोत आणि नंतर डीमार्टला जाणार आहोत. सो मी पटकन तयार होते आणि आम्ही जाऊन येतो. आणि राहूला स्कूलमधनं घेऊन आलो. येता येता दूध, दही वगैरे सुद्धा आणलं आणि पटापट जेवून घेतलं.
सो दुपारी आम्ही राहूला घेऊन घरी आलो आणि बाकीची इथल्या इकडची कामं होती ती सगळी झाली आहेत, पण नंतर काही शूट नाही जास्त करता आलं कारण राहूलासुद्धा घेऊन आल्यानंतर त्याचं जेवण आमचं जेवण सगळं आम्ही करून घेतलं आणि म्हटलं खूपच आता हल्ली ऊन असतं दुपारी, सो जर ऊन ओसरल्यानंतर संध्याकाळी बाहेर पडूया. सो मस्त आराम झाला आहे, गरम गरम चहासुद्धा पिऊन झाला आहे आणि पुन्हा आम्ही रेडी झालो आहे आणि आता पटकन डीमार्टला जाऊन येतोय. सो चला. घरापासून डीमार्ट अगदीच 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर असल्यामुळे लगेचच डीमार्टला पोहोचलो आणि पोहोचल्या ज्या ज्या गोष्टी घ्यायच्या डिरेक्टली मी त्या घ्यायला सुरुवात केली. राऊचे मेहंदी स्टीलचे डबे घेऊन झाल्यानंतर डीमार्टमध्ये एक फेरफटका मारला, अजून कुठल्या गोष्टी आवडल्या त्या सुद्धा घेतल्या आणि घरी यायला निघालो. डीमार्टमधनं निघालेलो आहोत. मस्त शॉपिंग झालंय. मेन तर जे राऊसाठी टिफिन आणि बॉटल घ्यायचं होतं ते मिळालंय. फक्त जे नॉनस्टिकचे चमचे घ्यायचे होते ते नाही आवडले इथे मला, सो ते नाही घेतलेत. बघूया उद्या परवामध्ये लोकल मार्केटमधनं वगैरे घेईन आणि बाकी डीमार्टमध्ये आल्यानंतर बाकीसुद्धा एक फेरफटका मारला जातो. सो छान छान काही काही गोष्टी आवडल्यात त्यासुद्धा घेतल्या आहेत. बट पटकन आता घरी जातो आणि तुम्हाला सुद्धा दाखवते मी काय काय घेतलंय ते. तर डीमार्टमधनं घरी पोहोचलो तर पटकन जरा हातपाय धुवून घेते, बाहेरनं जाऊन आलो आणि मग काय काय आणलं हे तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी हा वॉटर बॉटलचा ब्रश आणलाय एक. ॲक्च्युली माझ्याकडे जो आहे तो आता खराब झालाय, त्याचा स्पंज जरा निघालाय, सो हा एक नवीन आणलाय. त्यानंतर सगळ्यात मेन ज्याच्यासाठी आम्ही डीमार्टला गेलेलो तो म्हणजे राऊचा टिफिन बॉक्स. सो जसं सकाळी तुम्हाला मी सांगितलं की मला बरेच जणांनी रिकमेंड केलं होतं की स्टीलचा वापर, सो मला एक खूप छान तिथे गोष्ट मिळाली आहे की हा फक्त चिल्ड्रन्स लंच बॉक्स आहे. ओपन करूया. तर हा फक्त चिल्ड्रन्ससाठीचा आणि स्टीलचा डब्बा आहे. कलर कॉम्बिनेशन पण मला आणि पुष्करला हे फार आवडलं, ब्लू आणि येल्लो आहे. तर असा हा डब्बा आहे स्टीलचा आणि थँक्स फॉर सजेशन की तुमच्या सजेशन नंतर मी हा डब्बा आणलाय. सो उद्यापासून राहूला टिफिनला मी हा देणार आहे. सो हा एक टिफिन आणलाय त्याच्यासाठी. त्यानंतर या पेपर क्लिप्स आणल्यात. ॲक्च्युली मागच्या सामानात आम्ही विसरलेलो आणि आपलं आपली पॅकेट्स काही राहतात किंवा पिशव्यांना लावायची असतात, सो या पेपर क्लिप्स आणल्या. अगेन अजून एक राऊसाठी टिफिन आणलाय. जेव्हा त्याला खाऊ न्यायचा असतो तेव्हा असा सिंगल आतमध्ये स्टील असलेला, सो हा सुद्धा एक घेऊन आलो. त्यानंतर छान मला असा एक स्पून मिळालाय, जसं मी तुला सांगितलं नॉनस्टिकसाठी, सो हा एक प्रकार मिळालाय. बाकी फार काही जास्त नाही आवडलं मला, पण हा एक घेऊन आली आहे. राहूसाठीच अगेन असा एक छोटा बॉल आणि त्याच्यासाठी स्लाइम्स आणले. सो एक ऑरेंज फ्लेवर आहे आणि दुसरा आहे तो वॉटरमेलन फ्लेवर. आणि ह्या 2 कॉपरच्या वॉटर बॉटल्स आणल्या आहेत. आता जसं मागच्या वेळेला आम्ही प्लॅस्टिकच्या 4चा सेट आणला होता, सो तो रिप्लेस करायचा आहे आम्हाला आणि मग फ्रीजमध्ये ह्या 2 आम्ही ठेवणार आहोत. सो कॉपरच्या या 2 घेऊन आली आहेत. अगेन राऊसाठी ही आतमध्ये स्टील कोटिंगची वॉटर बॉटल आहे. सो हा कलर आम्हाला आवडलेला. ओपन केल्यानंतर स्ट्रॉसुद्धा आहे आणि स्टील आहे, सो हा एक प्रकार आणलाय. त्यानंतर जर रुमाल प्रकार आणलाय. पुष्करचे सुद्धा रुमाल खराब झालेले आणि रुमाल खूप लागतात, सो मला, आईला, राहूला, आम्हाला सुद्धा असे छान 2-2चा सेट आणलाय वेगवेगळ्या कलर्सचा आणि हा एक पुष्करसाठी मोठा साईज आणलाय. त्यानंतर ही एक अशी छोटीशी प्रिंटेड बॅग किंवा पाऊचचा एक प्रकार आणलाय. ॲक्च्युली माझ्याकडे खूप पाऊचेस आहेत, पण आता रिसेंटली माझा एक होता तो अमूला आवडलेला, सो ती घेऊन गेली आणि जनरली मी एक असा ठेवते ज्याच्यात कंगवा, आपले पावडर, एखादा रुमाल, सो मला हा एक प्रकार फार आवडला, सो आज मी तो एक घेऊन आली आहे. आणि उन्हाळा सुरू झालाय, सो जरा एका कपड्यांच्या सेक्शनमध्ये गेलेलो, सो राहूसाठी मला खूप क्यूट असे स्लीवलेस टी शर्ट्स दिसले, सो मी हे घेऊन आले. एक ही प्रिंट आहे आणि एक हा आहे आणि त्याच्यावरती मग मॅचिंग सो अशी एक पॅन्ट मिळाली आहे आणि ह्याला ही, सो असे सुद्धा सेट घेऊन आली आहे मी 2.
सो असं होतं डीमार्टचं शॉपिंग. आता मला जरा हे डब्बे वगैरे गरम पाण्यात घासून ठेवायचे, बॉटल्स सुद्धा. पण त्याच्या आधी मी पटापट हे सगळं जागच्या जागी ठेवून घेते आणि मग आपण डिनरकडे वळूया. सो डिनरला सिम्पल आज वरण भात आणि मटकी फ्राय करणारे. बाकी जोडीला लोणचं ठेचा वगैरे आहे. सो पहिले मी पटकन कुकर लावून घेते आणि एकीकडे मटकी सुद्धा फ्राय करून घेते. मोठ्या कुकरमध्ये तांदूळ आणि डाळ लावल्यानंतर छोट्या कुकरमध्ये एकीकडे राऊची खिचडी सुद्धा लावली आणि वाफ गेल्यानंतर लगेच सगळ्यात आधी मी गोडवरण करून घेतलं. एकीकडे मटकी फ्राय करायचं होतं, त्याच्यासाठी कढई छान गरम करायला ठेवली. कढईत थोडंसं तेल घेऊन तेल गरम होईपर्यंत मग मी बाकीची कामं करून घेतली. तिखट मिठाच्या पाळ्यातली मोहरी संपली होती, सो ती काढून घेतली. मटकी फ्रायवरती मला थोडीशी कोथिंबीर हवी होती, सो कोथिंबीर घेऊन ती धुवून बारीक चिरून घेतली आणि पटापट मटकी फ्राय करायला सुरुवात केली. वरण भाताबरोबर मटकी फ्राय एक छान प्रकार असतो. सिंपल अगदी तेलामध्ये मोहरी, हिंग, हळद आणि मटकी घातल्यानंतर थोडंसं लाल तिखट, मीठ आणि कोथिंबीर. एकदम सोपी अशी मटकी फ्राय वरण भाताबरोबर मस्त लागते. तर सगळं जेवण तयार झालंय. मटकी फ्राय सुद्धा तयार आहे, वरण झालंय, कुकर सुद्धा झालाय. सो आता मी पटकन जेवण वाढते आणि आधी आम्ही जेवून घेतो. आणि जसं मगाशी सांगितलं की मला सगळे डब्बे आणि सगळ्या बॉटल्स स्वच्छ धुवून ठेवायच्या आहेत, पण उद्या राऊची स्कूल आहे. सो आज मस्त त्या धुवून ठेवणार आहेत. पण पटापट आधी जेवून घेतो आणि मग पुढच्या कामांना लागते. मस्त जेवण झालंय आणि आता लगेच जेवणानंतरची सगळी भांडी घासून घेतेय. आणि जसं मगाशी सांगितलं की राऊचे जे डब्बे आणले ते बॉटल सगळं घासायचंय, पण आधी ही सगळी भांडी घासून घेते कारण त्याला थोडंसं कोमट पाणी वगैरे सुद्धा मला करायचंय. रात्रीच्या जेवणाचीच भांडी होती, त्याच्यामुळे फार काही भांडी नव्हती. सो पटापट आधी सगळी भांडी घासून घेतली. तर माझी भांडी सगळी घासून झाली आहेत. आता मी सगळ्यात आधी पाणी कोमट करायला ठेवते आणि तोपर्यंत जरा एक साबणाचा हात सगळ्यावरती फिरवून घेते, तोपर्यंत पाणी सुद्धा कोमट होईल. तर कोमट पाणी आता मी ह्याच्यात थोडंसं घालणार आहे आणि मग परत एकदा स्वच्छ बाटल्या धुवून घेणार आहे. तर अशा प्रकारे राऊचा नवीन स्टीलचा डब्बा आणि पाण्याची बाटली स्वच्छ धुवून वापरण्यासाठी तयार आहे. व्लॉग नंबर 129 क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता.